आजची जी गोष्ट आहे ती खेडेगावातली आहे. आणि खेडेगाव म्हणजे एकदम असं आधुनिक ह्याच्यातलं खेडेगाव नाही, जुन्या काळातलं, जिथे लाईटसुद्धा खूप कमी प्रमाणात, म्हणजे लोड शेडिंगचा खूप तिथे प्रमाण जास्त होतं. म्हणजे लाईट तिथं नसल्यासारखीच होती. सकाळी 2 तास जायची, किंवा सकाळी जर आली 2 तासासाठी, तर रात्री 8-8, 9-9 तास ती लाईट नसायची. अशा त्या खेडेगावातली गोष्ट आहे, जिथे विहिरीतनं पाणी घ्यावं लागायचं पियासाठी. नळाला पाणी कधी महिन्यातून एकदा दोनदा आलं तरच, नाहीतर त्यांना विहिरीतनंच पाणी घेऊन जावं लागायचं. उन्हाळ्यामध्ये सुका दुष्काळ पडायचा, एवढं म्हणजे तिथं पाण्याचे सुद्धा प्रॉब्लेम्स भरपूर होते. अशा ह्या गावातली एक गोष्ट आहे जी आज मी तुमच्याबरोबर शेअर करतोय. आता त्या गावामध्ये, गाव जास्त नाही, छोटं गाव होतं, जिथं 40 घरांचं ते गाव होतं. आता गावामध्ये आपल्याला सुद्धा माहिती आहे की बहुतेक सगळी आपली भावकीच असते, म्हणजे एकाच आडनावाची घरं असतात, भावकी असते. पण त्याच्यातलं एखादं घर शेताच्या बाजूला किंवा रानातल्या बाजूला ते घर असतं. तसं एक घर असतं जे गावाच्या कुणब्यापासून, म्हणजे गावाचा जो कुणबा असतो, जे एकत्र सगळे राहत असतात, त्या कुणब्यापासून एक घर ते रानाच्या दिशेने होतं, म्हणजे शेताच्या जवळपास किंवा जंगलापासून जवळपास असं ते घर होतं. आणि त्या घरामध्ये जी फॅमिली मेंबर्स होते, त्याच्यामध्ये त्याचे आई वडील, 3 पोरं त्यांना होती, संजय, रुपेश आणि राकेश. हे 3 भावंड एकत्र होते, त्यांना बहीण वगैरे नव्हती. आणि हे 5ही मेंबर एकाच घरातले आणि व्यवस्थित राहत होते. काही त्यांच्या घरामध्ये भांडणं नव्हती, काही नव्हती. वडील शेती करायचे आणि शेतीतनं जे काही त्यांची उत्पन्न होती, इन्कम होती, त्याच्यातनंच त्यांचं सगळं घराचा व्यवहार चालायचा. आता ह्याच्यामध्ये पहिले सुरुवातीला आई वडील आणि मोठा भाऊ, कारण मधला भाऊ आणि छोटा भाऊ म्हणजे संजय, रुपेश आणि राकेश हे 3 भाऊ. त्याच्यातला संजय हा मोठा, रुपेश हा मधला आणि राकेश हा छोटा, हे 3 भाऊ. तर त्याच्यामध्ये संजय आई वडिलांना शेतामध्ये मदत करायचा. आणि त्यांचं तेव्हा शेत कमी होतं, 5 एकर शेत होतं, ज्याच्यातनं काही जे उत्पन्न होईल ते बाजारपेठेत जाऊन किंवा जे त्यांचा समजा एक वाराच्या हिशोबाने, म्हणजे कोणाच्या गावामध्ये सोमवार पेठ असतो, मंगळवार पेठ असतो, तसं बुधवार पेठ, तसं यांच्या गावामध्ये बुधवार पेठ होता. त्या बुधवार पेठला लोकांची खरेदी वाढायची, लोक गर्दी करायची, तेव्हा हे जाऊन काही शेतामध्ये समजा वांगी लावलेत, मिरच्या लावल्यात, भाज्या लावल्यात, त्या भाज्या जाऊन विकायचे आणि त्याच्यातच त्यांचा उदरनिर्वाह चालायचा. आता हे गरिबीचे दिवस त्यांचे चालू होते. आता ह्याच्यामध्ये त्यांना काहीतरी जशी पोरं मोठं व्हायला लागली, पोरांचं शिक्षण होतं, मोठ्याने शिक्षण अर्धवट सोडलं की वडिलांना मदत व्हावी म्हणून. मग तो 8वीच पास झाला, 9वीला तो शाळेत गेलाच नाही. कारण खेडेगावामध्ये तुम्हाला माहिती असेल की 8वी नंतर दुसऱ्या तालुक्यात जावं लागतं शिक्षणासाठी, 9वी, 10वी, 11वी, 12वीसाठी. 8वीपर्यंतच क्वचित शाळा असतात गावच्या ठिकाणी. त्यामुळे संजयला ते जमत नव्हतं की, आणि घरच्यांची पण तेवढी परिस्थिती नव्हती की त्याला पुढे शिकवावं. म्हणून तो त्याने खेडेगावातलं ते शिक्षण कंप्लीट करून तो शहराकडे आला काही कामाच्या निमित्तानं. तिथं त्याला वॉचमॅनची नोकरी भेटली. वॉचमॅनच्या नोकरीमध्ये त्याला व्यवस्थित पगार वगैरे भेटत होता. त्यातला तो अर्धा पगार स्वतःकडे ठेवायचा, अर्धा पगार गावी पाठवायचा. आता ह्याच्यातनं काय झालं, यांच्या घरची थोडी परिस्थिती सुरू चांगली चालायला लागली, म्हणजे जी पहिले होती त्याच्यापेक्षा चांगली चालायला लागली. कारण कुठेतरी संजयचा हातभार आई वडिलांना लागत होता. इथून एक ट्विस्ट चालू होतो, ज्याच्यामध्ये मधला भाऊ म्हणजे कोण, रुपेश, हा जरा कामाच्या ह्याच्यात आळसपण करायला लागला. शेतात वडिलांना मदत करत नव्हता किंवा शेतासाठी जात नव्हता, वडिलांना प्रत्युत्तर देत होता, वडिलांशी नीट बोलत नव्हता, भांडणं करायचा. आता ह्याचंच वागणूक बघत बघत राकेश, जो त्याचा 3 नंबरचा भाऊ आहे, तो सुद्धा वागायला लागला. पण तो आईचा लाडका होता म्हणून कुठेतरी आई त्याच्या बाजूने जास्त कल देत होती. पण आता रुपेश जसा वाया चाललेला तसाच राकेश सुद्धा वाया जात होता. आणि कुठेतरी ह्या दोन्ही भावांना दोन्ही भाऊ व्यसनाधीन झाले, म्हणजे मित्रांच्या नादाला लागून सिगरेट, दारू वगैरे पियायला लागले. आता संजय शहराकडे असल्यामुळे संजयला काही गोष्टी कानावर पडत होत्या की घरामध्ये असे भांडणं होत आहेत भावाभावांमध्ये, वडिलांबरोबर शिव्यागाळी होत आहेत. कुठेतरी संजयला पण हे खटकत होतं. संजयने काय केलं, संजय मोठा होता, संजय गावी घरी आला, त्याने वडिलांशी वार्ता केली आणि तो बोलला की आपण शहराकडे स्थायिक होऊया. आता आई, रुपेश आणि राकेश ह्या तिघांचं एक मत होतं की नाही, गाव सोडून आम्ही शहराकडे येणार नाही. पण वडिलांचं एक दुमत झालं होतं की संजय बोलतो ते पण चांगलं आहे की आपण शहराकडे जाऊ, आणि आईचं मत ऐकून वडील सुद्धा कुठेतरी थांबत होते की नाही, आपण गावाकडे पण लक्ष दिलं पाहिजे, कारण आपली 5 एकर जमीन आहे ती पण कसली पाहिजे.
असं हे सगळं त्यांच्यामध्ये चालू होतं. शेवटी मग त्यांनी पर्याय केला की संजयचं लग्न लावून देऊया आणि संजय शहराकडे स्थायिक होईल. शेवटी एक वेळ आली, संजयचं लग्न लावून दिलं. गरिबाच्या घरातली मुलगी होती, आली. त्या दोघांनी चांगला संसार थाटला आणि दोघेही शहराकडे स्थायिक झाले. संजयचा प्रत्येक टायमाला म्हणजे 6 महिन्यांनी वर्षातनं जेव्हा पण तो घरी यायचा, गावी यायचा, तेव्हा तो आई वडिलांना हे करायचा की तुम्ही चला माझ्याबरोबर, आपण शहरात राहू, जमीन आहे आपण कोणाला तरी कसायला देऊ म्हणून. कारण त्याला हे दिसत होतं की दोन्ही भाऊ आपसात भांडतायत, दोन्ही भाऊ आताच शेतीच्या वादावरून वाद करतायत. आता त्याच्यामध्ये त्यांचं हे झालं की त्यांनी संजय काही जे पैसे पाठवायचा, वडिलांना पैसे महिन्याला पाठवायचा, ते पैसे जमून त्यांनी शेती खरेदी केली होती. आणि अशी बघता बघता 5 एकरचे 15 एकर झाले, 15 एकरचे 20 एकर झाले. आणि त्यांनी ते पैसे जमून अशा शेती जमीन घेत गेले. आणि काही कालांतरानंतर संजयचे आईवडील कालावश झाले, म्हणजे ते हे जग सोडून गेले होते. आजारपणाने त्यांचा कालावश झाला होता. आता हे 3 भाऊ होते. 3 भावांमध्ये आता प्रॉपर्टीवरून भांडणं चालू झाली. तर संजयने त्यांना जे आहे ते क्लिअर केलं होतं की जे मी पैसे माझे वडिलांना पाठवत होतो त्याच मोबदल्यात माझ्या वडिलांनी जमीन घेतली होती. म्हणजे जी खरी जमीन आहे ती 5 एकरच आहे आणि जी उरलेली 15 एकर आहे ही माझ्या पैशाने मी विकत घेतलेली आहे, कारण त्याच्यामध्ये माझ्या सह्यात आणि मालकी हक्क माझ्याकडे आहे. हे संजयने क्लिअर केलं होतं. त्यामुळे दोन्ही भावांचं तिथं काही चालत नव्हतं. पण संजयचं असं होतं की समजा आपण ह्या दोन्ही भावांची जर लग्न लावून दिली तर हे दोन्ही भाऊ सुखाने संसार करतील आणि या भांडणामधून लांब होतील. कारण हे जर असेच राहिले तर हे मित्रांच्या नादाला लागून किंवा खराब संगती भेटल्याने हे खूप वाया जातील आणि ह्यांचा पर्याय भविष्य खूप चुकीच्या मार्गाला जाईल. मग संजयने ओळख काढून सगळं गावामध्ये दुसऱ्या गावातून ओळख काढून दोन्ही भावांच्या लग्नाची सुरुवात केली. आता यांच्या लग्नाला दोन्ही भाऊ रुपेश आणि राकेश, रुपेश मोठा होता, राकेश छोटा होता, त्यांना एक घरातनं स्थळ आलं. दोन्ही सख्या बहिणी आणि दोन्ही सख्या बहिणीची लग्न रुपेश आणि राकेश बरोबर होणार म्हणून. आता त्या सुद्धा गरीब घरात होत्या, कारण गावच्या ठिकाणी जास्त श्रीमंती वगैरे नसते, फक्त शेत जमिनीचं हे असते, वर खाली असते. आता संजयने काय केलं की ठीक आहे, 20 एकर टोटल जमीन आहे, मी माझी जी जमीन आहे 10 एकर मी माझ्याकडे ठेवीन, 5 एकर जमीन मी राकेशला देईन, 5 एकर जमीन मी रुपेशला देईन आणि 10 एकर संजय बोलला मी माझ्याकडे ठेवीन आणि मी माझ्या कोणतेही माझे गावातले जे कोण मित्रमंडळी असतील त्यांना मी कसायला देईन, जेणेकरून तो त्यांचा पण फायदा होईल, माझा सुद्धा फायदा होईल आणि मी सुद्धा शहरामध्ये राहीन आणि शहरामध्ये मी माझं काम करून तो पण माझा फायदा मला होईल आणि माझं लक्ष भावाकडे पण राहील आणि त्यांच्या शेतजमिनीचं काय चाललंय ते पण मी जरा लक्ष देईन. कारण मोठा भाऊ असल्यामुळे त्याचं हे कर्तव्य होतं की त्याला मधल्या भावाला आणि लहान भावाकडे लक्ष देणं होतं. आता ह्या दोघांची लग्न झाली. लग्न झाल्यानंतर रुपेशचं लग्न झालं संगीताशी आणि राकेशचं लग्न झालं उज्ज्वलाशी. हे दोघं लग्न करून आपल्या घरी आले. आता घरी आल्यानंतर सख्या बहिणी होत्या, त्यामुळे भावाला वाटलं की ह्या दोन्ही बहिणी भावजया झाल्या आणि सख्या बहिणी पण आहेत, त्यामुळे भांडणार नाहीत, व्यवस्थित घर चालेल, व्यवस्थित हे होईल, म्हणजे मला पण जास्त लक्ष देता येणार नाही, इकडे मी शहराकडे लक्ष देईन. आणि संजयचं सगळं व्यवस्थित चाललं होतं. संजयची बायको संजय व्यवस्थित सुखाने संसार शहरामध्ये करत होते. आणि मग संजय ह्यांचं लग्नाचा कार्यक्रम सगळं आटपल्यानंतर 1-1.5 महिन्याने तो आपला परत शहराकडे निघून गेला कामाच्या. आता जसे महिने उलटत गेले, 7-8 महिने झाले, वर्ष झालं, 1.5 वर्ष होत आलं. हळूहळू भावाभावांमध्ये आणि भावजायांमध्ये म्हणजे दोन्ही बहिणींमध्ये भांडणं व्हायला सुरुवात झाली, कारण ते एकाच घरात राहायला होते. आता परत भांडणं व्हायला लागली. संजयला शहराकडे कळायला लागलं की परत त्यांचे वाद व्हायला लागलेत. संजय येऊन समजावून जायचा, परत 2-3 दिवस चांगले वागायचे आणि परत भांडणाला सुरुवात झाली. परिणामी पर्याय असा आला की त्यांना ते घर विकावं लागलं आणि त्या घराचे 2 तुकडे करण्यात आले आणि म्हणजे घर विकलं आणि जी अमाऊंट आली घराची, त्या घराची अमाऊंट त्याने दोघांना अर्धी केली आणि दोघांनी वेगवेगळी घरं बांधून दिली की तुम्ही आता भांडू नका, वेगवेगळ्या. संजयने याच्यामध्ये स्वतःचा काही हिस्सा घेतला नाही, कारण संजय स्वतः शहराकडे स्थायिक झाला होता आणि त्याला शहर सोडून परत गावाकडे स्थायिक व्हायचं नव्हतं. आता हे दोघंही वेगळे झाल्यामुळे दोन्ही सख्या बहिणी आणि सख्या जावा झाल्या होत्या, पण त्याच्यामध्ये त्यांच्या सख्या वैरी पण झाल्या होत्या. त्या एवढ्या मोठ्या वैरी झाल्या होत्या की ते आता एकमेकींना मारायच्या उद्दिष्टाने पण भांडणं करायला लागले होते आणि त्यांच्यात त्यांचे नवरे सुद्धा त्यांच्या बायकांना सपोर्ट करत होते. आता ह्याच्यामध्ये 5 एकर रुपेशकडे होती, 5 एकर राकेशकडे होती, पण ते दोघं सुद्धा कधी धड शेतामध्ये धड स्वतः जमीन कसायला सुद्धा जात नव्हते किंवा भाजी
किंवा काही तुम्हाला 5 एकरमध्ये काही भाजी लावायची, काही उत्पन्न घ्यायचं आहे, ते सुद्धा ते स्वतः घ्यायला तयार नव्हते. जमीन अशीच सोडून ते फक्त जुगार खेळणे, दारू पिणे, मित्रांबरोबर अय्याशी करणे ह्याच्यामध्ये वेळ घालवत होते. आणि जमीन कोणाला तरी घाण द्यायची, त्याच्याकडनं पैसे घ्यायचे. 1 एकर विकलं, 4 एकर ठेवली, पर त्या 1 एकरचे काही त्यांना पैसे भेटतात तेवढे ते फक्त ते जुगारामध्ये उडवायचे. आणि तेच पैसे फक्त ते घरामध्ये आणि जुगारात अय्याशी पूर्ण दोन्ही भावांची चालू होती. आता ह्याच्यामध्ये कुठेतरी रुपेश स्वतःला एक मर्यादा ठेवत होता. त्याचा एवढा खर्च नव्हता, तो एवढा स्वतः म्हणजे वाया गेला नव्हता. पण राकेश पूर्णपणे वाया गेला होता. राकेशने 1 एकराची त्याला जी मिळकत भेटली होती ती त्याने हप्त्याभरात पूर्ण संपवून टाकली होती, फक्त दारू आणि जुगारामध्ये. त्याने तर घरामध्ये पण दिली नव्हती. आता कुठेतरी ह्याचा राग रुसवा राकेशच्या बायकोचा जास्त व्हायला लागला होता आपल्या सख्ख्या बहिणीसाठी, जी रुपेशची बायको होती. तर मग तिने काय केलं, असं काहीतरी तिने बाहेर बघायला सुरुवात केली, जिथं काळी जादूटोणा वगैरे केला जातो. त्या तांत्रिकाला तिने भेट दिली आणि त्याच्याकडनं काहीतरी तिने असं तोडगा काढायचा विचार केला की माझं घराचं चांगलं झालं पाहिजे आणि तिच्या घराचं वाटोळं झालं पाहिजे, असं तिने तांत्रिकांना हे करून घेतली. आणि तांत्रिकाने तिला सुद्धा मदत करायचा पर्याय हे केला की मी तुला मदत करीन, आणि काही मोबदला मागितला होता जो तिने देऊ केला होता तांत्रिकाला. आता तांत्रिकांना जे हवं ते भेटते, त्यामुळे तांत्रिकाने तिला मदत करण्याचं वचन दिलं होतं. आता सुरुवात अशी झाली की कुठेतरी रुपेश मोठ्या भावाच्या सांगण्याने, बायकोच्या सांगण्याने चांगला आपल्या मार्गाला लागला होता. आणि मोठ्या भावाला सुद्धा गावच्या ठिकाणी आपलं शहराकडे मुलगा झाला होता. आणि रुपेशला सुद्धा इथे काही काळानंतर मुलगी झाली होती. तर रुपेशचं कुटुंब 3 जण होतं. राकेशच्या घरामध्ये पाळणा हल्ला नव्हता, तर राकेश आणि राकेशची बायको हे दोघंच राहत होते. पण कुठेतरी त्यांच्या घरामध्ये हे जे तांत्रिकांनी त्यांना मदत करायचं वचन दिलं होतं, त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये खूप एक वैरपणा जमा झाला होता. आणि त्यांना कुठं प्रेम माया दिसत नाही, त्यांना फक्त राग होता. आणि त्यांना कुठेतरी ह्यांना म्हणजे संपवायचं होतं किंवा ह्यांना बर्बाद करायचं होतं, हाच त्यांच्यामध्ये तो ध्येय चालून चालला होता. रुपेशने भरपूर प्रयत्न केला राकेशची मदत, म्हणजे राकेशला समजवण्याचा किंवा काही, पण राकेश सुद्धा रुपेशच्या सांगण्यात येत नव्हता, कारण तो पूर्णपणे बायकोच ऐकत होता आणि बायको हवी तशी त्याला नाचवत होती. त्यामुळे राकेश रुपेशचं सुद्धा ऐकत नव्हता आणि संजयचं सुद्धा ऐकत होता, जो सगळ्यांचा मोठा भाऊ होता. परिणामी दोन्ही भावांनी त्याला दुर्लक्ष करून टाकला होता. आता जेव्हा राकेशची बायको उज्ज्वला, जी सारखी तांत्रिकाला भेटायची आणि ती सारखी भेटून रुपेशचा आणि रुपेशच्या बायकोसाठी काहीतरी असं करा की जेणेकरून हे लोक बर्बाद होतील, कारण तिला ह्यांचं सुख बघवत नव्हतं, ह्यांच्या घरात पाळणा आणला होता, ह्यांना बघवत नव्हतं. म्हणून ती प्रत्येक टायमाला तांत्रिकडे जायची, तांत्रिक तिला काही ना काहीतरी वस्तू द्यायचा आणि ती जाऊन ती वस्तू कुठेतरी तो सांगायचा की आज त्याच्या जमिनीत जाऊन ती जाऊन ती घेऊन यायची. त्याच्यानंतर ती एका टायमाला असं झालं होतं की जी जमिनीत वस्तू पुरली होती आणि आमोशा आली. आमोशा दिवशी तांत्रिकाने काही मंत्र मारले आणि मंत्र वगैरे मारल्यानंतर ती वस्तू परिणाम दाखवायला सुरुवात झाली. आणि अचानक रुपेशला आमोशेच्या दुसऱ्या दिवशी रडण्याचा आवाज यायला लागला. मध्यरात्री 3 वाजता असा रडण्याचा आवाज यायला लागला. त्याला वाटलं त्याची मुलगी रडत असेल, म्हणून रुपेश उठला. रुपेशने चेक केलं तर त्याची पोरगी झोपलेली होती. त्याच्यानंतर त्याने बायकोकडे गेली, बायको रडते का, तर बायको सुद्धा त्याची पूर्णपणे शांत झोपलेली होती. त्यांनी रुपेशला मध्ये रडण्याचा, मध्येच हसण्याचा, मध्येच रडण्याचा असा एक 14-15 वर्षाच्या मुलीसारखा आवाज यायला लागला. म्हणून त्याने घराची खिडकी उघडली आणि घराच्या खिडकीतनं सुद्धा त्याने वाकून बघितलं की कोण बाहेर रडतंय का, तर त्याला असं कोण दिसत नव्हतं. तर त्याने खिडकी परत बंद केली. त्याने दरवाजा उघडला नाही, कारण घाबरून त्याने दरवाजा उघडला नव्हता. ती रात्र निघून गेली. दुसऱ्या रात्री त्याला परत कडी ठोकवण्याचा आवाज आला. थोडा वाचकला की एवढ्या रात्री कोण कडी ठोकवते, म्हणून त्याने परत खिडकी उघडून बघितलं, त्याला कोणी दिसलं नाही. त्याने दरवाजा उघडण्याची ही केली नाही, तो घाबरला. तो बोलला मी दरवाजा उघडला, तो कोण मारेकरी असतील किंवा दरोडेखोर असतील, त्यामुळे त्याने दरवाजा उघडला नाही. तो दिवस सुद्धा उलटून गेला. तिसऱ्या दिवशी त्याच्या दरवाजाची रात्री 2:30 वाजता जोरजोरात दरवाजा ठोकवला गेला आणि त्याच्या बायकोने जाऊन तो दरवाजा उघडला. आणि त्या दिवशी रुपेश गार झोपला होता. बायकोने जसा दरवाजा उघडला, त्याच्या दरवाजासमोर काळी बाहुली, लिंबूला सोया टोचल्या होत्या, हळद, कुंकू, अबीर सगळं तिथं सांडलेलं होतं.
त्याच्यानंतर कोंबड्याचं काळीज, कोंबड्याचे पंख, कोंबड्याचं शिर, कोंबड्याचे दोन्ही पाय तिथं टाकलेले होते. आणि असं मंत्र म्हटल्यासारखं जशी रांगोळी काढली जाते तशी पूर्ण रांगोळी काढली गेली होती. आणि दुसरं कोणी नव्हतं. एवढं बघून रुपेशची बायको घाबरली आणि ती खूप जोरात किंचाळली. तर रुपेश एकदम दणकर उठला झोपेत एकदम. अरे झालं काय? तर रुपेश पटकन बायको बोलला, अगं झालं काय? तू एवढी का जोरात ओरडलीस? काय झालं? ती म्हणते, पहिले इकडे येऊन बघा, हे काय बघा नवऱ्यासमोर काय आहे. तो धावत धावत गेला. त्याने बघितलं ते सगळं समोर पडलेलं आहे. तो सुद्धा घाबरला. अरे हे काय, हे कोणी आता नवीन प्रकार असं चालू झाला. पण त्यांना कुठेतरी असं हे नाही की कोण करू शकतो ते, कारण त्यांचा राकेशवर तेवढा विश्वास होता की तो असं काही करणार नाही. पण त्यांना ही भीती होती की कोणतरी आपल्या मागे हे सगळं करतंय. आणि ते एवढे घाबरून गेले की त्यांनी वेळेचंही भान न ठेवता पाण्याने सगळं ते धुवून टाकलं. आणि ते ज्या काही वस्तू होत्या, ज्या सगळं होते ते सगळं टाकून दिलं त्या लोकांनी. त्याच्यानंतर 2 दिवस उलटले. 2 दिवस त्यांना काही हालचाल झाली नाही. त्याच्यानंतर जसा पौर्णिमेचा दिवस परत आला. पौर्णिमेच्या दिवशी परत जोरात कडी ठोकवण्याचा आवाज आला रात्री 1:30 वाजता. तर तेव्हा परत रुपेशच्या बायकोने जाऊन कडी उघडली. पहिले तर समोर कोणी नव्हतं. पण जेव्हा तिने परत खाली नजर टाकली तर परत तिला तसंच दिसलं. 2 लिंबू, त्यांना सुया टोचल्या होत्या, काळी बाहुली आणि काळ्या बाहुल्या 2 होत्या. दोन्ही काळ्या बाहुल्यांना, एका काळ्या बाहुलीला केस गुंडाळलेली होती आणि एका काळ्या बाहुलीला रुपेशचा शर्टाचा एक तुकडा गुंडाळलेला होता आणि त्याच्यावर टाचणी मारलेली होती. त्याच्यानंतर अख्खं कोंबडं होतं, त्याचं पूर्ण शिर कापलेलं होतं, शिरधाडा वेगळं केलेलं होतं आणि त्याचा रक्ताची तिथे गोल असं करून रांगोळी केलेली होती. म्हणजे ते एवढं भयानक केलं होतं की रुपेशच्या बायकोने जसं ते बघितलं ती जागेवर चक्कर येऊन पडली. आणि जेव्हा रुपेशचं लक्ष गेलं तेव्हा रुपेशने जाऊन बघितलं तर रुपेश सुद्धा घाबराघुबरा झाला. अक्षय त्याला घाम फुटला होता, त्याचे हातपाय थरथरत होते. त्याने कसं बसं बायकोला आतमध्ये घेतलं आणि दरवाजा बंद केला आणि तो रात्रभर झोपला नाही. त्याची बायको जेव्हा होशवर आली तेव्हा तिने हे सगळं सांगितलं. मग ते बोलले की ठीक आहे, आपण काहीतरी बघूया म्हणून. दुसऱ्या दिवशी त्यांनी मग जसं उजाडलं तसं परत त्यांनी सगळं ते धुवून घेतलं आणि संजयला मुंबई शहराकडे फोन लावला. तेव्हा संजयला ही सगळी हकीकत सांगितली. संजय बोलला ठीक आहे, मी येऊन बघतो, मला काय लगेच आता सुट्टी भेटणार नाही, कारण त्याची पण सिक्युरिटी गार्डची नोकरी होती, त्याला काय सुट्टी लगेच भेटणार नव्हती. आणि मग रुपेश एकटा पडला होता. रुपेशला काय करू कसं करू समजत नव्हतं. त्याच्यानंतर रुपेशने असं ठरवलं की रात्रीचा मी जागा राहत जाईल, बाहेरची लाईट, तर घराची लाईट असेल ती चालू ठेवत जाईल, तुम्ही झोपा, दिवसाचा मी झोपत जाईल आणि काहीतरी आपण असं तोडगा काढू, मग म्हणजे मला कळेल की हे सगळं कोण करते म्हणून. 4-5 दिवस उलटले, काही नव्हते, सगळी हालचाल शांत होती. परत दुसरी अमावस्या म्हणजे 1 महिन्याने परत अमावस्या आली. त्या अमावस्येच्या दिवशी, आणि रुपेशला काही कल्पना नव्हती की आज अमावस्या आहे वगैरे म्हणून. अमावस्या आली आणि त्याला परत रडण्याचा आवाज यायला लागला. आणि रडण्याचा आवाज एवढा जोरात होता की रुपेश एकदम व्यवस्थित क्लिअर ऐकत होता की हा आवाज कोणतरी एक मुलगी रडते खूप जोराने आणि त्याच्या दरवाजातच रडते. त्याला कळायला, तर त्याला असं वाटलं नाही की कुठला हा वाईट प्रकार वगैरे असेल. त्याने जाऊन फक्त कडी उघडली आणि दरवाजा खोलला. जसा दरवाजा त्याने उघडला त्याने समोर बघितलं एक 10 फुटावर एक मुलगी पायाची घडी काढून तिथे जोरात हुदके देऊन रडते, जिचा चेहरा दिसत नाही, कारण तिने चेहरा दोन्ही ढोपरांच्या मध्ये घालून दोन्ही हाताने हे करून ती झोपली होती. फक्त तिची केस लांब होती, त्याच्यात ती रडताना फक्त त्याला आवाज येत होता. त्याने तिला आवाज दिला की कोण आहे, एवढं जोरात तुम्ही का रडताय, काय झालं, घाबरलायत का तुम्ही, असं तो रुपेश तिला घाबरत विचारतोय. जसं त्या मुलीने रुपेशला आपला चेहरा आणि डोळे दाखवले, रुपेशच्या पायाखालची जमीन हलली. रुपेश घाबरून कोसळला खाली आणि जोरात ओरडायला लागला. जसा रुपेश घाबरला, रुपेशचं तोंड वाकडं झालं. रुपेशला लकवा मारला होता, कारण रुपेशने जे डोळ्यांनी बघितलं होतं ते कोणाला तो सांगू सुद्धा शकत नव्हता. एवढ्या खूप याच्यात घाबरला होता की त्याचं पूर्णपणे तोंड फिरलं होतं. त्यात अर्धा लकवा मारला होता, अर्ध शरीर त्याचं लकव्याने हे झालं होतं आणि तो जागेवर कोसळलेला. आणि जेव्हा त्याच्या बायकोला जाग आली तेव्हा तिने जाऊन हे बघितलं की रुपेश दरवाजात आडवा पडलाय आणि त्याचं अर्ध शरीर लकवा मारलंय म्हणून. आणि तिने रुपेशला कसा घराच्या आत घेतला, दरवाजा बंद केला आणि ती रात्र तिने कशी जाऊ दिली. दुसऱ्या दिवशी तिने डॉक्टरांना बोलवलं. डॉक्टरांनी त्याला मग हॉस्पिटलाइज करायला लावलं. हॉस्पिटलला तालुक्यात नेलं. तालुक्यात जेव्हा नेलं तेव्हा कळलं की त्याला लकवा मारलाय म्हणून. आणि
10 दिवस तो त्या हॉस्पिटलमध्ये होता आणि 10 दिवसानंतर रुपेश हे जग सोडून गेला होता कायमचा, कारण त्याच्यामध्येच त्याचा मृत्यू झाला होता. आता फक्त दोघे राहिले होते, एक रुपेशची बायको आणि रुपेशची मुलगी, हे दोघं त्या घरात राहिले होते. संजयने त्यांना काय सांगितलं की तुम्ही एक काम करा, तुम्ही ते घर बंद करा आणि तुम्ही माझ्याकडे शहराकडे राहायला या म्हणून. पण रुपेशची बायको जायला तयार नव्हती. ती कारण तिला तेच होतं की हे सगळं झालंय, कुठेतरी तिला डाऊट होता की हे सगळं प्रॉपर्टीसाठी होते, पण ती खोलून बोलत नव्हती. कारण तिची सख्खी बहीणच तिला राकेशची बायको होती आणि तिला हे गावासमोर जाहीर नव्हतं करायचं की माझी सख्खी बहीणच माझं हे सगळं करते, कारण तिला तो संशय होता. तिला अजून ते पुरावा भेटला नव्हता की हे तिची सख्खी बहीण करते म्हणून. त्याच्यानंतर एक 10-15 दिवस उलटून गेले. रुपेशची बायको आणि त्याची पोरगी, हे दोघं त्या घरात राहायची. पोरगी पण 1-2.5-3 वर्षाची झाली होती. आणि रात्री परत तसाच एक कडी ठोकण्याचा आवाज झाला. रुपेशची बायकोने दरवाजा उघडला, बघितलं ते एक लहान पोरगी तिच्यासमोर रडते, जी 14 आणि 15 वर्षाच्या जवळपास असेल. तर तिने त्या पोरीला विचारलं, कोण रडते, तुझं नाव काय बाळा, तू काय इथं रडते, एवढ्या रात्रीची तू इथं काय करते, तू तुझ्या गावात का नाही गेलीस, तू कोणाच्या घरातली, तुझं काय नाव आहे, सगळं तिला विचारते. पण तिने काही सांगितलं, तिने फक्त रडणं चालू ठेवलं होतं. आणि परत तिने जसं रुपेशला आपला चेहरा दाखवला होता तसंच तिने रुपेशच्या बायकोला सुद्धा आपला चेहरा दाखवला आणि रुपेशची बायको सुद्धा घाबरली आणि रुपेशची बायकोने घाबरून घरात आली आणि दरवाजा बंद करून घेतला. त्याच्यानंतर तिने ही सगळी गोष्ट रुपेशच्या मोठ्या भावाला संजयला, जो शहरामध्ये कामासाठी गेलेला, त्याला ही सगळी गोष्ट सांगितली. मग संजय त्याच्या बायकोला आणि मुलाला घेऊन रुपेशच्या घरी आला. तेव्हा त्याने राकेशला सुद्धा बोलून घेतलं आणि राकेशला सुद्धा ही सगळी गोष्ट सांगितली. पण जेव्हा तो राकेशला ही सगळी गोष्ट सांगत होता आणि संजय जसा घाबरला होता या सगळं, तसं राकेशच्या चेहऱ्यावर काहीच असे दिसत नव्हते. म्हणजे चेहरा त्याचा असा घाबरलाय किंवा प्रश्नचिन्ह पडले की हे कोण करते आपल्या घरावर, असं त्याला काहीच नाही. तो नॉर्मल असा बसला होता आणि तो फक्त या गोष्टी ऐकतोय. आणि संजयला कुठेतरी मनामध्ये हा डाऊट झाला, कारण राकेश आणि राकेशची बायको फक्त एक जस्ट बघतायत, जस्ट बसलेत, त्यांना काही पडलेली नाहीये, ते जे घडतंय ते चांगलं घडतंय, कुठेतरी ते आतून मनातून खुश आहेत, हे असं दिसून येत होतं त्यांच्या चेहऱ्यावर. तर संजय समजून गेला की काही ना काहीतरी इथं कुठेतरी पाणी मुरतंय, ह्या दोघांनीच काहीतरी केलंय. आता संजयचं हे झालं होतं की मी ॲज अ मोठा भाऊ म्हणून जर मी राकेशला जर काही केलं किंवा राकेशवर जर मी हात उचलला किंवा मी जर त्याचा राग किंवा त्याच्यावर भडकलो तर कुठंतरी हे माझ्या मागे पण हात दूर लागतील. म्हणून संजयने पण आपला पाय मागं घेतला. संजयने फक्त एवढंच सांगितलं की ही जी जमीन आहे, ही जमीन मी विकतोय रुपेशची, आणि तिचा काही जो मोबदला असेल तो मी रुपेशच्या मुलीच्या बँकेमध्ये ठेवीन, जेणेकरून फ्युचरमध्ये तिच्या मदतीला, लग्नाला किंवा शिक्षणासाठी मदत होईल. असं संजयने राकेशच्या काढून टाकलं. तर राकेशने फक्त हा बोलला की ठीक आहे, तुम्ही बघा कोण आहे का, तुम्ही विका, काय असेल ते बघा म्हणून. आणि संजय बोलला की ठीक आहे, मी 3 दिवसानंतर रुपेशच्या बायकोला बोलला की मी तुला शहराकडे घेऊन जाईल. आता वेळ अशी आली होती की 3 दिवसानंतर परत सेम घटना रात्री तशीच घडली. तिला ती मुलगी रडताना दिसली, पण ह्यावेळी त्या मुलीने एवढ्या रागाने तिच्याकडे बघितलं होतं, एवढा तिला भीती दाखवली होती की कुठेतरी रुपेशची बायकोसुद्धा घाबरून जागेवर कोसळली आणि चक्कीवर पडली होती. त्याच्यानंतर जेव्हा तिला जाग आली तेव्हा जवळजवळ सकाळचे 5 वाजले होते आणि ती परत घरामध्ये आली. आणि जेव्हा संजय 2 दिवसांनी जेव्हा आला रुपेशच्या बायकोला घ्यायला आणि मुलीला घ्यायला की आपण आता शहराकडे जाऊ म्हणून, जेव्हा संजय घराजवळ आला, संजयने त्या घराची कडी ठोकली. आतून काही आवाज येत नाहीये. संजय रुपेशच्या बायकोला आवाज देतोय की दरवाजा उघड वहिनी, मी आलोय, तू दरवाजा उघड. पण वहिनी काय त्याची दरवाजा उघडत नाहीये, म्हणजे रुपेशची बायको आतून दरवाजा उघडत नाहीये. संजय घाबरला. संजयने धावत गावात जाऊन लोकांना बोलवलं. गावातली लोकं आली 4-5, त्यांनी पण दरवाजा ठोकला. संजय हाका मारतोय, वहिनी दरवाजा उघड, वहिनी दरवाजा उघड, पण आतून काही आवाज येत नव्हता. मग त्याच्यानंतर जेव्हा दरवाजा तोडण्यात आला तेव्हा दिसलं समोर की संजयच्या रुपेशच्या बायकोने गळफास घेऊन आत्महत्या केली होती आणि मुलगी सुद्धा खाली पडली होती, तिच्या तोंडातनं फेस येत होता. म्हणजे तिथं सुद्धा ते लहान मुलगी सुद्धा हे जग सोडून गेली होती आणि रुपेशची बायको सुद्धा आत्महत्या करून हे जग सोडून गेली होती. संजय बघितलं, संजय खूप घाबरला. संजयने ह्या दोन्ही ज्या बॉड्या होत्या दोघांच्या, एक रुपेशच्या बायकोची आणि एक रुपेशच्या मुलीची, त्या दोन्ही बॉड्या पोलिसांच्या हवाली
बली केल्या, ज्या पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आल्या. आणि त्याच्यामध्ये सुद्धा पोस्टमॉर्टम रिपोर्ट हाच आला की त्यांची आत्महत्या करून मृत्यू झाला आहे म्हणून. पर्यायी संजयला हे सगळं समजून आलं होतं की हे सगळं जे झालेलं आहे हे सगळं राकेशच्या बायकोने केलं आहे. कारण एवढं सगळी मोठी हे प्रकरण झालं तरी पण राकेशच्या चेहऱ्यावर किंवा राकेशच्या बायकोच्या चेहऱ्यावर थोडंही शिकवा नव्हता किंवा त्यांना दुःख नव्हतं, कुठंतरी ते खुश होते हे दिसून येत होतं. आणि संजयला हे सुद्धा माहिती होतं की जर मी राकेशला आता जर पोलिसांच्या समोर या गावासमोर उभा केलं किंवा जर त्याला दाखवलं की ह्या सगळ्याचा जबाबदार तू आहेस, तर कुठेतरी राकेश आणि राकेशची बायको माझ्यासुद्धा मागं लागतील आणि माझीसुद्धा अवस्था माझ्या भावासारखी आणि भावाच्या बायकोसारखी होऊन जाईल. म्हणून संजय मागे घाबरला आणि मागे हटला आणि त्याने राकेशकडं असा कोणताही व्यवहार दाखवला नाही की जे त्याला कळलं आहे. आणि परिणामी त्याने राकेशला रुपेशचं घर आणि रुपेशची जमीन न विकता त्याच्या स्वाधीन पूर्ण केली. कारण जे त्याला हवं होतं ते त्याला देऊन त्याला फक्त मागे हटायचं होतं. आणि संजय तिकडून कायमचा त्या गावातून निघून गेला होता आपल्या शहराकडे, आपल्या बायकोकडे, आपल्या संसाराकडे. कारण आता त्याला त्याची बायको आणि त्याच्या मुलाला गमवायचं नव्हतं. कारण त्याच्या नजरेत आता राकेश एक मोठा क्रूर आणि एक भयानक व्यक्ती झाला होता. आणि ह्याचा परिणाम असा झाला की राकेश आणि राकेशची बायको खुशीने राहायला लागले होते, खुश होते. आणि एक 5-6 वर्ष झाली आणि 5-6 वर्षानंतर अचानक राकेशच्या घराची कडी वाजली. आणि ही गोष्ट इथंच थांबवतो मित्रांनो, कारण ह्याच्या पुढचं तुम्हाला सुद्धा समजू शकतं. जशी रुपेशच्या घराची कडी वाजली आणि मग हे सगळी घटना घडली. आज 5 वर्षानंतर राकेशच्या सुद्धा घराची कडी कोणीतरी वाजवली होती. तर पुढचं मला ही गोष्ट तुम्हाला कळलीच असेल की आता राकेशच्या घरात सुद्धा काय होणार होतं. तर मी माझी गोष्ट संपवतो. माझं चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि लाईक करा. आणि नक्कीच तुम्हाला गोष्ट आवडली असेल तर प्लीज कमेंट करा. बाय.